सकाळी श्लोकला घेऊन मी अंगणवाडीत गेलते, कारण श्लोकचा आहार पण आलता आणि त्याचं वजन पण चेक करायचं होता. आणि सगळी मुलं आहेत ना, मॅडम भोवती बसली होती मस्त असा अभ्यास करत, आणि श्लोक त्यांच्याकडे लक्ष देऊन होता बारीक. श्लोकला म्हटलं थोड्या दिवसांनी तुझा पण असाच नंबर येणार आहे, तू पण असं पाटी पेन्सिल घेऊन बसणार आहे. आणि मॅडम म्हणतो तर तो लय शांत बसला होता. फक्त श्लोक आहे ना आमचा 5-10 मिनिटं शांत बसला, नंतरून ह्याची त्याची पाटीवर जो अभ्यास करते ना त्याच्या मागे जाऊन लागत बसला होता. आणि श्लोकला वजन काट्यावर बसवलं होतं ना, त्याला वजन काटा इतका आवडला आणि तो उठतच नव्हता. आणि जो पण त्या वजन काट्यावर बसला त्याच्यावर तो दादागिरी करत होता की उठ म्हणून, त्याला बसायचं होतं म्हणून. मग श्लोकचा आहार वगैरे घेऊन घरी आलो. त्यानंतर श्लोकला मस्त अशी पालकची खिचडी करायची होती. त्यासाठी इथं तूप घेतलं होतं, त्यात जिरा मोहरी टाकली, थोडंसं बारीक लसूण घातलं. त्यानंतर हिरवीगार अशी मस्त पालक घातली, त्याला छान असं परतून घेतलं. त्यानंतर थोडंसं धना पावडर, हळद, मीठ घालून छान असं परत परतून घेतलं. आणि श्लोकला जी मुगाची आणि तांदळाची पावडर केली होती ती घालून छान परत परतून घेतलं. मस्त असं श्लोकला खिचडी केली. त्यानंतर श्लोकला खाऊ पिऊ घातलं आणि त्याला मस्त असं झोपी लावलं. तर असं होता दिवस. चला भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.